जर नाविन्यपूर्ण असेल तर खरंच आमचे शिक्षक आतापर्यंत आलेल्या अनुभवावरून तेच कंटाळवाणा असल्यामुळे लोक निरुत्साही असतात। अशा पद्धतीनं जर नाविन्यपूर्ण उपक्रम जर येत असतील तर नक्कीच आमची माणसं आसुले केंद्र हे सगळ्या तालुक्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आणि पुढे असणारे केंद्र आहे। आणि या शिक्षण परिषदेमध्ये काय झालं हे कोणतरी पुढल्या वेळेला विचारणार असेल तर नक्कीच काय झालं ते लक्षात ठेवण्याची क्षमता माणसाकडे नक्कीच वाटते। विचारणार कोणतरी असेल तर त्या रडण्याला अर्थ आहे, नाहीतर सगळंच व्यर्थ आहे असा प्रकार होतो। त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीनं फॉलोअप घेत असाल तर नक्कीच पुढल्या वेळेला अजून चांगल्या पद्धतीनं शिक्षण परिषदेचा उठावदारपणा आहे तो दिसून येईल। अत्यंत चांगल्या पद्धतीनं आस्वाद लोकांनी सांगितलेल्यानुसार मी घेतला नाही, पण आस्वाद चांगला जेवणाचा होता। या शाळेनं खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं, बैठक व्यवस्था चांगल्या पद्धतीने झाली, लोकही चांगल्या पद्धतीने झाली की काहीतरी नाविन्यपूर्ण वेगळ्या पद्धतीने। आणि मॅडम नोळे सर म्हटले तसं माझीही विनंती आहे, प्रत्येक वेळेला एक तज्ञ मार्गदर्शक पुढल्या वेळेला तो असता कामा नये। दुसरं खूप चांगली माणसं आमच्याकडे आहेत आणि त्यामुळे प्रत्येक वेळेला नवीन लोकांना संधी मिळायला पाहिजे। त्यामुळे त्या निमित्तानं त्या माणसाकडे काय क्षमता किंवा कौशल्य किंवा गुण आहेत ते सगळ्यांना बघायला मिळतील। अशाच पद्धतीनं नवीन नवीन प्रयोग आणि नवीन नवीन तज्ञ मार्गदर्शक या ठिकाणी आपण उपलब्ध करून द्यावे। अशा परिपत्रक आलं की पहिल्यांदा माझा संपर्क येत होता नोळे सरांशी, सर हे पडलेलं आहे याची माहिती मला पाहिजे। आणि ते सर काही वेळेला कामाच्या व्यापात असल्यामुळे फोन त्यांना उचलायला जरी जमला नाही तरी अगदी आवर्जून थोड्या वेळानं असले ना पण रिप्लाय देतात आणि ओके म्हटलेलं असतं आणि काम त्यामुळे 100% झालेलं असतं।